From blunder to wonder, चुकीकडून अद्भुताकडे. life often begins with missteps, आयुष्याची सुरुवात नेहमी चुकलेल्या पावलांनी होते. even with errors आणि चुका असतात त्यामध्ये. and what seems to be an endless sequence of blunders. आणि अनेक अशा चुका की चुकांची अनुक्रमणिका आपल्या आयुष्यात We लागते. have not become 100% perfect, आणि 100% अजूनपर्यंत आपण परिपूर्ण झालेलो नाही. but we are on the way to become पण perfect. परिपूर्णतेच्या मार्गाला आपण जरूर लागलोय. And we are going up higher and higher in our graph. आणि आपल्या आलेखामध्ये आपण वर 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 चाललोय. As long as you put your eyes on God, आणि जोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमचे डोळे देवावर ठेवाल, your lifting will never stop. तुमचा उत्कर्ष थांबणार नाही. Every promotion प्रत्येक बढती that is true and lasting जी खरी आणि टिकणारी आहे is coming from God. ती देवाकडूनच येते. This is the testimony of David. ही दाविदाची साक्ष आहे. He was a shepherd boy, दावीद एक मेंढपाळ माणूस, yet he was a wonder to many. तरी सुद्धा अनेकांसाठी आश्चर्य ठरला. Because God made him. कारण देवाने त्याला तसं घडवलं. That same God will make you. तोच देव तुम्हालाही घडवेल. You need to fall in the mighty hands of God. तुम्ही महान देवाच्या हातात पडायची गरज आहे. His transformation दाविदाचं रूपांतर from an overlooked shepherd boy एक जो मेंढपाळ साधा सुद्धा मुलगा जो दुर्लक्षित आहे to the greatest king of Israel त्याच्यापासून इस्रायल देशाचा तो महान राजा होणं itself is a story म्हणजे एक कथाच आहे ती, that reveals God's ability ज्यातून आपल्याला प्रगट होतं की देवात किती कुवत आहे. to do the impossible possible, काहीतरी अशक्य शक्यतेमध्ये बदलायची कुवत देवात to आहे. take the ordinary and make them extraordinary. साधं सुद्धा घ्यायचं आणि त्यांना अलौकिक करायचं माझ्या देवाची ही खासियत आहे. First thing is, पहिली गोष्ट, whatever you look like to the world standard is not what God looks at you. जगाला तुम्ही ज्या काही पद्धतीचे वाटताना खरं म्हटलं तर तुम्ही देवाला तसे वाटत नाही. Don't make yourself according to the standard of the world. स्वतःला जग म्हणेल त्या पद्धतीनं तुम्ही बनवू नका. Second point, 2, God saw what others did not. देवाने असं काहीतरी दाविदात पाहिलं जे दुसऱ्यांना दिसलंच नाही. Others saw him like a young boy, a shepherd boy. दुसऱ्या माणसांनी दाविदाकडे पाहताना किती हा तरुण आहे, किती हा लहान आहे, मेंढपाळ आहे असं पाहिलं. But God, when he saw David, पण देवाने जेव्हा दाविदाकडे पाहिलं he must have told Gabriel, त्याला तो गब्रिएलाला म्हणाला असेल there is my king. की गब्रिएला हा बघ मला माझा राजा सापडला. No, but he's a shepherd boy. मग गब्रिएल म्हटला असेल नाही देवबाप्पा हा एक साधा मेंढपाळ मुलगा आहे. He is my future king. अरे हा भवितव्यातला माझा राजा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God always sees you in a great elevation. तसं देव नेहमी आपल्याला फार उन्नतीच्या स्थानाकडे पाहतो. Amen. आमेन. Third, 3, David's humility made room for God's glory. दाविदाच्या नम्रतेमुळे देवाच्या गौरवाला जागा मिळाली. Your humility will make room for God's glory to be displayed. तुझी जी नम्रता आहे ना त्यामुळे देवाचा गौरव देवाचं वैभव कुठेतरी प्रगट व्हायची संधी असते. And God's power turns blunders into wonders. आणि परमेश्वराचं सामर्थ्य या सगळ्या चुकांना आश्चर्यात बदलतं. That's what Paul says in 1 Corinthians 1:27. 1 करिंथ पहिला अध्याय आणि 27व्या वचनामध्ये पौल असंच म्हणालाय. When God's power rests on you, देवाचं सामर्थ्य जेव्हा तुमच्यावर उतरतं what others see as blunders त्याला इतर लोकांना जी चूक वाटते are transformed into life's wonders. ती आश्चर्यामध्ये बदलून गेलेली असते. Sometimes our own house people don't ना. believe that we can achieve हो ना, anything. कधी कधी तर आपल्या स्वतःच्या घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत की आपण काही बनवू शकतो. But we can show them पण आपण त्यांना दाखवू by शकतो. the grace of God I am what I am. देवाच्या कृपेने आपण त्यांना दाखवू शकतो. या बघा आणि मी जे आहे ते देवाच्या कृपेने आहे And बघा. I shall be what I shall be by the grace of God आणि again. देवाच्या कृपेनेच मी जे काही असणार आहे ते असणार आहे. या आणि बघा. In your eyes I'm a blunder, one day I shall be a wonder. तुमच्या नजरेमध्ये मी चूक असेल पण एके दिवशी मी आश्चर्य होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Fifth point, पाचवा मुद्दा, God's grace elevated him. परमेश्वराच्या कृपेने त्याला उन्नती दिली. David's rise from a shepherd boy to a king दावीद मेंढपाळ होता आणि तिथून तो राजा झाला. wasn't due to his connection anywhere. ते त्याच्या कनेक्शनमुळे त्याच्या संपर्कांमुळे झालं नाही It was not also due to his qualifications. किंवा त्याच्या स्वतःच्या शिक्षणामुळे सुद्धा झालं नाही. Every work is accepted by God provided it as heart work. हृदयाने केलेलं प्रत्येक काम देव स्वीकारतो. हृदय 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 म्हणून मला ती म्हण नेहमी आवडते आणि मी नेहमी ती म्हण म्हणते की हार्ट ऑफ द मॅटर
इज मॅटर ऑफ द हार्ट. It was purely by God's grace. अगदी शुद्धपणे देवाच्या कृपेनं. Praise God. देवाला When धन्यवाद. God chooses you, परमेश्वर जेव्हा तुम्हाला निवडतो, His grace will lift you up beyond what anyone can imagine. त्या परमेश्वराची कृपा तुम्हाला लोकांच्या कल्पने पलीकडे उचलेल Strength He will provide. आणि तुम्हाला तो ताकद देईल, Power He will provide. सामर्थ्य देईल. आमेन, आमेन. Angels He will provide. देवदूतांचा तुम्हाला पुरवठा करेल. People He will provide. लोक तुमच्यासाठी देव उभे Money करेल. He will provide. पैसा देव पुरवेल. He will lay out a table before your enemies. शत्रूंसमोर तुला मेज मांडेल. हालेलुया. Sixth point. 6वा मुद्दा. David was a man after God's own heart. दावीद देवाच्या हृदयामागचा माणूस होता. David's heart of worship and repentance set him apart. दावीदाचं जे आराधनेचं आणि पश्चातापाचं हृदय होतं ना, गोल्डन हृदय, त्यामुळे तो वेगळा झाला. Seeking God's mercy. देवाची दया शोधणारा माणूस. His relationship with God त्याचं देवाशी असलेलं नातं was the foundation of his life पाया होता त्याच्या जीवनाचा and the secret of his wonder. आणि त्याच्या आश्चर्यामागचं रहस्य होतं. Your relationship with God तुझं जे काही देवाशी नातं असेल will be the foundation of your life and the secret of people calling you as a wonder. तोच तुझ्या जीवनाचा पाया असेल आणि लोक जर तुला आश्चर्यकर्म म्हणतात तर त्याच्या मागचं रहस्य असेल तुझं देवाशी असलेलं नातं. It's not perfection, बाकी परिपूर्णता नाही, but devotion to God. पण देवाची भक्ती. It is devotion to God that makes somebody a wonder. देवासाठी असलेली भक्ती एखाद्या माणसाला आश्चर्यकर्म करून ठेवते. And David's life teaches us दाविदाचं जीवन आपल्याला शिकवतं. when God's favor rests on us, देवाचा अनुग्रह म्हणजे कृपा जेव्हा आपल्यावर येते, no man can touch your destiny. तेव्हा एकही माणूस तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला हात लावू शकत नाही, कारण कृपा झालेली आहे. Look at the nation of Israel today. इस्रायल देश बघा ना आज. It's a nation of wonder. इस्रायल देश किती आश्चर्यकर्म देश आहे. No nation in the history has experienced such direct intervention and providence from the hands of God like Israel. इतिहासामध्ये कुठल्याही देशाने इस्रायलसाठी देवाने कसा थेट हस्तक्षेप केलेला होता तसा हस्तक्षेप पाहिलेला नाही. Every nation fought itself and shed blood so much to gain victory and independence. प्रत्येक देशाने स्वतःसाठी विजय आणि आझादी मिळवायला स्वतःचं रक्त तेवढंच आणलेलं होतं. एकमेव इस्रायल असं आहे Yes. की जिथं देवाने हस्तक्षेप केला आणि त्यांना विजय दिला. There was a nation preserved by God. इस्रायल देशच देवाने राखून ठेवलेला देश आहे. There was a nation that was given by God in a golden platter. इस्रायल देश त्या इस्रायली लोकांना देवाने सोन्याच्या ताटात दिलेला आहे. Even today Israel remains a wonder. आज सुद्धा इस्रायल अनेकांसाठी आश्चर्यकर्म आहे. They are surrounded by nations, enemy nations. अवतीभोवती सगळे शत्रू देश आहेत इस्रायलच्या. All the enemy nations want to destroy the small त्या Israel. अवतीभोवतीच्या सर्व शत्रू देशांना छोट्याशा इस्रायलचा आज पण नाश करायचा आहे. But even till today, आजपर्यंत Israel stands strong हे एवढंच इस्रायल जे आहे ते असं खंबीर उभं आहे by the grace of God. देवाच्या कृपेने. God of Israel showed that He is the God of impossibility. इस्रायलच्या देवाने दाखवून दिलं की तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. God can turn your mistakes into miracles देव तुझ्या चुकांना घेऊन त्याच्यातनं चमत्कार करेल. through the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. They were part of the old covenant. We are the part of the new covenant. ते जुन्या करारातला भाग झाले, आपण नवीन करारातला भाग So आहोत. no matter how many times you have failed, तर किती वेळेला तुम्ही जरी अपयशी झालात ना, God's promises remain the same. देवाचं अभिवचन जे आहे तसंच राहतं. His mercy will lift you up देवाची दया तुम्हाला उचलेल and you will have a आणि testimony. नक्की तुमच्या जीवनात साक्ष तयार होईल. He will make your life a wonder to many. आणि देव तुमचं जीवन अनेकांसाठी अद्भुत करणार. And when people will say you, आणि मग जेव्हा लोक तुम्हाला पाहणार they will glorify your God तेव्हा तुझ्या देवाला गौरव देणार. because they will say कारण लोक म्हणणार He has become a zero to hero. हा झिरोत नाही हिरो झालेला आहे. मग कसे झालो God's देवाने? power is limitless. देवाचं सामर्थ्य मर्यादे पलीकडे आहे. Anything can happen when God steps in. देव आत आला की काही होऊ शकतं. God is still in the business of wonders. देव अजूनही आश्चर्यकर्माच्या व्यवसायात आहे. Your story is not over. तुझी कथा संपलेली Say, नाही. my story is not over. म्हण माझी कथा संपलेली नाही. My story just began. माझी कथा आता सुरू झाली. When it is completed, माझी कथा संपली ना you will faint. की तुम्ही बेशुद्ध व्हाल. Every encounter with God देवाशी असलेला आपला प्रत्येक संपर्क reveals God as a wonder working God. चमत्कार करणारा देव म्हणून आपल्या समोर प्रगट होतो. Read. वाचा ना. Miracle after miracle after miracle is in the Bible. चमत्कारावर चमत्कार, चमत्कारावर चमत्कार. बायबल मध्ये किती सारे चमत्कार आहेत.
My Jesus is surrounded with wonder. म्हणजे माझे येशू आश्चर्य कर्मांनी घेरलेले आहेत. From creation to resurrection, he is a wonder. निर्मितीपासून पुनरुत्थानापर्यंत येशू आश्चर्य आहे. That's why when you sit down in the presence of the Lord, म्हणून ना जेव्हा तुम्ही देवाच्या सहवासात बसताना, even now, आता पण expect the extraordinary. तुम्ही देवाच्या सहवासात बसलाय, अलौकिकाची आशा करा. Expect the extraordinary now to happen. अलौकिकाची अपेक्षा कर, आता सुद्धा घडायची. Every church service is an opportunity आपल्या चर्चची प्रत्येक सर्व्हिस एक संधी आहे. to experience God's wonder working power, देवाचं अद्भुत करणारं सामर्थ्य जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा. to worship God in wonder, देवाची आराधना आश्चर्यकारक रीतीनं करणं, to worship or to praise God in wonder देवाची स्तुती आश्चर्यकारक रीतीनं करणं, will bring wonders in your life. त्यातून तुझ्या जीवनात आश्चर्य कर्म उतरेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.